कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। खोपोलीत मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। हत्येमध्ये सामील असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी असं म्हणत मंगेश काळोखे यांच्या समर्थकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काळोखे कुटुंबियांची भेट घेऊन कोणीही आरोपी सुटणार नाहीत असा शब्द दिला। दरम्यान ही हत्या घडवण्यामागे सामील असणाऱ्या 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी FIR मध्ये नाव असूनही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत पोलिसांच्या हाती न लागल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। दरम्यान सुधाकर घारे आणि भरत भगत हे फरार असल्यानं त्यांचाही या प्रकरणात हात असल्याचे आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केले। सुधाकर घारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माझा या हत्येशी काहीही संबंध नाही असं म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला होता। हत्या झाल्यानंतर सुधाकर घारे आणि भरत भगत हे फरार होते, त्यामुळे त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला। आमचा या हत्येशी संबंध नाही असं म्हणत कोर्टापुढे अर्ज सादर केल्यानंतर पुरावे तपासून कोर्टानं हा अर्ज फेटाळलेला आहे। त्यामुळे सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 482 अंतर्गत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला। पनवेलच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात या अर्जाची सुनावणी होती। सुधाकर घारे आणि भरत भगत यांना जामीन मिळू नये म्हणून लेखी म्हणणं मांडत तपास अधिकारी यांनी या अर्जाला जोरदार विरोध केला। न्यायालयानं अर्ज, पोलिसांचं म्हणणं, सादर केलेली कागदपत्र सर्व काही तपासलं। तक्रारदाराला सुद्धा नोटीस देण्यात आली होती। तक्रारदार हजर राहिला आणि प्रतिज्ञापत्र दाखल करून जामिनाला विरोध केला। या दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कोर्टानं ऐकून घेतला। मंगेश काळोखे प्रकरणात सरकारी वकिलांनी या जामीन अर्जाला विरोध केला आणि काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी असणारा तपास हा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे। घडलेला गुन्हा हा अतिशय गंभीर खून आहे। सुधाकर घारे आणि भरत भगत हे या हत्येच्या कटात सामील आहेत। मंगेश काळोखे यांची हत्या राजकीय वैरातून झालेली आहे। या हत्येमध्ये असणारे मुख्य आरोपी रवींद्र देवकर यांच्याशी सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा फोनवर संपर्क होता। त्या फोनचे कॉल डिटेल्स उपलब्ध आहेत। तपास पूर्ण करण्यासाठी कोठडीमधली चौकशी अत्यंत गरजेची आहे। सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर याआधी सुद्धा गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे अटकपूर्व जामीन नाकारावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। दोन्ही बाजू लक्षात घेऊन आणि या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयानं निर्णय घेतला। हा निर्णय काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर घेण्यात आला। हा गुन्हा अतिशय गंभीर असल्यानं समाजावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे। मंगेश काळोखे यांच्या हत्येचा सखोल तपास गरजेचा आहे। सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा गुन्हेगारीचा पूर्व इतिहास आहे। सुधाकर घारे यांच्यावर 302, 307, दंगल, अपहरण, खुनाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर भरत भगत यांच्यावर हिंसक स्वरूपाचे गुन्हे, दंगल, शस्त्र वापर, घरात घुसून मारहाण, सामूहिक गुन्हा, जीवे मारण्याची धमकी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। FIR मध्ये नमूद हे दोनही आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे, त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास तपासामध्ये अडथळा निर्माण होईल असं स्पष्ट मत कोर्टानं व्यक्त केले। अतिरिक्त सत्र न्यायाधीश SR चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन फेटाळत हा आदेश दिलेला आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।